नमस्कार. बीएमसी निरीक्षक या पदाची आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. निरीक्षक पदाचे काम काय आहे, ही जी पोस्ट आहे निरीक्षक ही सर्वांसाठी नवीन आहे. निरीक्षक या पदाचे काम, त्याचे कर्तव्य, त्यांचं प्रमोशन, पगार, मुंबई महानगरपालिकेमध्ये ते कसे काम करतात या सर्व गोष्टी आपण आज बघणार आहोत. त्यापूर्वी एकदा आपण जाहिरात बघूया. हे बघा, निरीक्षक भरती जाहिरात 2024. या जाहिरातमध्ये पदाचे नाव निरीक्षक सांगितलेले आहे. वेतन श्रेणी दिलेली आहे 29,200 ते 92,300. म्हणजेच काय, सरासरी स्टार्टिंगला आपला पगार 50,000 ते 55,000च्या मधात आपला पगार राहील. बीएमसी मध्ये निरीक्षक या पदाला स्टार्टिंगला 50 ते 55,000 हा पगार आहे. त्यानंतर सिलेबस मध्ये मुंबई अधिनियम 1888 हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. बॉम्बे ऍक्ट 1888 याच्यावरच 50% सिलेबस आहे. 100 मार्क्स याच एका प्रकरणावर आहे. त्या प्रकरणामध्ये हे बघा, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा सिलेबस आपल्याला या जाहिरातमध्ये दिलेला आहे. त्या सिलेबसकडे बघण्याचं खूप महत्वाचं आपला दृष्टिकोन असावा, कारण की तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो. हे बघा, कलम 139 ते 219 हे आहे प्रकरण 8 आणि हे प्रकरण 8 जे आहे किंवा चॅप्टर 8 जो आहे हा पूर्ण आपल्या पदाच्या संबंधित आहे. जे आपलं पद आहे निरीक्षक, हे निरीक्षक पदाचे जे काम आहे किंवा ही जी भरती आलेली आहे निरीक्षक या पदाची, ती कुठल्या खात्याअंतर्गत आहे? हे खातं आहे ते कर निर्धारण व संकलन खाते. या खात्याची कर निर्धारण व संकलन खाते या खात्याची पूर्ण इन्फॉर्मेशन चॅप्टर 8 मध्ये दिलेली आहे. त्यामुळेच हा खूप इम्पॉर्टंट सेक्शन आहेत. कलम 139 ते 219 हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रकरण 8 हे त्यामुळेच आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहे, कारण की या खात्याची पूर्ण माहिती यामध्ये आहे. आणि खाली जे आहेत हे सगळे सेक्शन हे या प्रकरणाशी रिलेटेडच आहे. कर निर्धारण व संकलनशी निगडीतच हे सर्व कलम आहेत, किंवा आपली जी पोस्ट आहे निरीक्षक, त्या निरीक्षक पोस्टच्या संबंधित हे सर्व कलम आहेत. त्यामुळेच हे सिलेबसमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. आता आपण निरीक्षक या पदाचं वेतन श्रेणीबद्दल बघूया. हे बघा, हे आहे कर निर्धारण व संकलन खाते, बृहन्मुंबई महानगरपालिका. त्यामध्ये पदनाम इथं लिहिलेले बघा, विभाग निरीक्षक. वेतन श्रेणी 29,200 ते 92,300. ठीक आहे. बट आता कसं आहे, स्टार्टिंगला 50 ते 55,000 पगार आहे. पण आता हिच्यात बघा, काही विभाग निरीक्षक असे आहेत की त्यांचा पगार 1,17,000 पर्यंत गेला आहे. काही लोकांचा विभाग निरीक्षक आहे, पगार 84,000 गेलेला आहे, 73,000 आहे, 50 आहे. हे सर्व डिपेंड करते तुमच्या सर्व्हिसवर. तुम्ही किती वर्ष सर्व्हिस केलेली आहे, किती वर्ष तुम्हाला झालेले आहेत बीएमसी मध्ये काम करून, याच्यावर हे सर्व गोष्टी आहेत. बट 50,000 ते 55,000 ही स्टार्टिंग असेलच, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण या पदाबद्दल सर्व इन डिटेल बघूया. काही गोष्टी माझ्यासाठी पण नवीन आहेत, तर तुम्ही ते समजून घ्या. या पदाला इंग्लिशमध्ये नाव आहे वार्ड इन्स्पेक्टर. वार्ड इन्स्पेक्टर मराठीत आहे प्रभाग निरीक्षक. खूप इम्पॉर्टंट पोस्ट आहे. कुठलं डिपार्टमेंट आहे हे? डिपार्टमेंट ऑफ टॅक्सेशन अँड कलेक्शन, कर आकारणी आणि संकलन. ठीक आहे. विभागातील पदांची कर्तव्य आता बघूया आपण. कर आकारणी आणि संकलन. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील प्रकरण 8, आत्ता बघितलं होतं आपण सिलेबसमध्ये, प्रकरण 8 च्या तरतुदीनुसार या खात्याचे सर्व कामे केले जातात. म्हणून तर ते 8 नंबरचा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. तिच्यावरच जास्त क्वेश्चन येणार आहेत. सेक्शन 139 ते 219 हे आहे प्रकरण 8. आणि हे सर्व प्रकरण या खात्याच्या, म्हणजे हे जे खातं आहे कुठलं, कर आकारणी आणि संकलन, डिपार्टमेंट ऑफ टॅक्सेशन अँड कलेक्शन, या खात्याचे सर्व कामं प्रकरण 8 मध्ये दिलेले आहेत. बर, काय इम्पॉर्टंट आहे हे खातं बघा. आता मालमत्ता कर हे महानगरपालिकेच्या महसुलीचे प्रमुख स्रोत आहे. पूर्ण महानगरपालिका जी रन करते, बीएमसी ज्याच्यावर चालते,
बीएमसीला जो पैसा येतो तो सर्व या खात्यामधूनच येतोय, म्हणून हे खातं खूप इम्पॉर्टंट आहे. हे खातं नसलं तर बीएमसीचं काहीच नाहीये. ठीक आहे, हे खातं खूप इम्पॉर्टंट आहे. महानगरपालिकेच्या महसुलात या करांचा सुमारे 60% वाटा, 60% पैसा हे खातं देते महानगरपालिकेला. या करांची वसुली या खात्याद्वारे केली जाते. नंतर महानगरपालिकेचे सर्व प्रकल्प याच पैशातून केले जातात. हे खाते महानगरपालिकेच्या अर्थव्यवस्थेतील मोठा म्हणजे ऍक्च्युली हाच मेन आहे, आधारस्तंभ आहे असे म्हणणे चुकीचे होणार नाही. कर निर्धारक व संकलन हे या खात्याचे प्रमुख असतात. कर निर्धारक व संकलन, खात्याचं नाव आहे कर निर्धारण व संकलन, आणि त्याचा प्रमुख कोण आहे? कर निर्धारक व संकलन. ठीक आहे, हे या खात्याचे प्रमुख असून या खात्याच्या खालील 3 मुख्य शाखा आहेत. पहिला आहे मालमत्ता कर, प्रॉपर्टी टॅक्स, खूप इम्पॉर्टंट. त्यानंतर आहे जकात, ऑक्ट्रॉय, हे आता बंद झालेले 2017 पासून. आणि नंतर आहे निवडणूक शाखा, इलेक्शन. ठीक आहे, यातून बी पैसा. पुढं या सर्व शाखा कर निर्धारक व संकलन यांच्या नियंत्रणाखाली चालतात, ह्या 3 शाखा. ठीक आहे, आता बघा पुढे मालमत्तेचे कर निर्धारण. ठीक आहे, इथं लिहिलेलं बघा पहिला पॉइंट, विभाग निरीक्षक त्याच्या विभागातील सर्व मालमत्तांचे निरीक्षण करतो. इन्स्पेक्टरच आहे ना हा, वॉर्ड इन्स्पेक्टरचं काम काय आहे? त्याच्या विभागातील सर्व प्रॉपर्टीचे इन्स्पेक्शन करणे, निरीक्षण करतो व या निरीक्षणात त्याला मालमत्तेसंदर्भात नवीन, अतिरिक्त, वाढीव बांधकाम किंवा बदल, सुधारणा, त्या बांधकामात तर त्याला नवीन बांधकाम सापडलंय, अतिरिक्त बांधकाम केलेलं दिसलंय, वाढीव बांधकाम दिसलंय किंवा बांधकामात बदल दिसलाय, त्या बांधकामात सुधारणा दिसत असेल, किंवा ती मालमत्ता पाडून टाकलेली आहे, मालमत्तेच्या वापरातील अथवा भाडे तत्वावर देण्यातील बदल, हे सर्व बदल जर त्या माणसाला दिसत असतील, मालमत्तेचे एकत्रीकरण यासारखे काही बदल आढळल्यास कोणाला? या विभाग निरीक्षकाला हे सर्व गोष्टी जर त्याला दिसल्या तर तो काय करणार? करपात्र भांडवली मूल्यातील सुधारणा, म्हणजे या बिल्डिंगवर पहिले काहीतरी टॅक्स होता XYZ, बट यामध्ये काही बदल झालेले आहेत, ते इन्स्पेक्शन मध्ये वाढ निरीक्षकला सापडलेलं आहे. त्यानंतर तो काय करणार? त्या टॅक्स मध्ये चेंजेस करणार. आजपासून तुमचे भाडे वाढणार किंवा कमी होणार, किंवा टॅक्स वाढणार किंवा टॅक्स कमी होणार, हे बदल करायचे अधिकार विभाग निरीक्षकाकडे आहे. पण कधी? त्याला हे गोष्टी दिसल्यावर, नवीन बांधकाम दिसलं, अतिरिक्त बांधकाम दिसलंय, वाढीव बांधकाम दिसले, बांधकामात बदल दिसली, 2 बांधकाम मिळून एकच बांधकाम केले, मालमत्तेचे एकत्रीकरण केलेले दिसत आहेत, किंवा पहिले जिथं ओनर राहत होता आता ओनर राहत नाही, ते भाड्याने दिलेलं आहे, भाड्याने दिलेलं असेल तर ते वेगळे टॅक्स लागतील. ह्या सर्व गोष्टी दिसून आल्या तर त्याच्यात टॅक्समध्ये, त्या प्रॉपर्टीच्या टॅक्समध्ये सुधारणा करणार, दुरुस्ती, बदल, मालमत्तेधारकाचे नाव चेंज करणे, वगळणे, ओनरच बदललाय, आता ओनरचं नाव चेंज करायचे, जुन्या ओनरचं नाव काढून टाकायचे आपल्या डिटेल्स मधून, हे सर्व कामे कोण करणार आहेत? विभाग निरीक्षक. मालमत्ता जबाबदार असलेली व्यक्ती या बाबींची खात्री करण्यासाठी संबंधित विभाग निरीक्षक सदर अहवाल विभाग अधीक्षकांना सादर करतो. त्यानंतर हा वार्ड इन्स्पेक्टर एक अहवाल तयार करतो, रिपोर्ट तयार करतो, काय काय गोष्टी त्या रिपोर्टमध्ये आहेत, आणि ते रिपोर्ट वरिष्ठ जे आहेत विभाग अधीक्षक त्यांना ते पाठवतो. ठीक आहे, पुढे बघा प्रमोशन काय होणार आहे. आपलं प्रमोशन विभाग निरीक्षकचं खूप पुढे जाणार आहे, आपण अधीक्षकच्या पण पुढे जाणार आहोत. ठीक आहे, पुढे बघा आता मालमत्ता कराच्या वसुलीची कार्यपद्धती. कशी वसुली केली जाते? वर्षातून एकदा वसुली केली जाते, बट 6 महिन्यातून एकदा रिमाइंडर दिले जाते. हे बघा, 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबरला 2 वेळा त्यांना रिमाइंडर दिले जाते आणि वर्षातून एकदा वसुली केली जाते. त्यानंतर जर वसुली मिळाली नाही तर दर महिने 2% त्याच्यावर इंटरेस्ट रेटने पेनाल्टी, पनिशमेंट, दंड आकारण्यात येतो. ठीक आहे, जर ती जी काही मालमत्ताची कर आहे, टॅक्स आहे, ते जर दिलं नाही तर 3 महिन्याच्या कालावधीनंतर, त्यानंतर इथून पुढे दर महिना 2% त्याच्यावर पनिशमेंट किंवा पेनाल्टी लागते. ठीक आहे, मालमत्ता कराचा विहित कालावधीत भरणा केला नाही, जर तुम्ही ते टॅक्स भरला नाही तर 203 कलम नुसार प्रकरण 8 मधल्या थकबाकीदार जो आहे
त्याच्या मालमत्तेची जप्ती, ताबा काढून घेणे आणि त्या मालमत्तेचा लिलाव करून पैसा वसूल करण्यात येतो. हे सगळे कामं इन्स्पेक्टरवालाच माणूस करतोय. ठीक आहे. पुढे बघा, वरील प्रमाणे कारवाई करून सुद्धा मालमत्ता कराचा भरणा केला गेला नाही तर जप्त केलेल्या मालमत्तेचे जाहीर लिलाव करण्याची तरतूद कलम 203 सबसेक्शन 1 आणि कलम 206 मध्ये केले आहे. ठीक आहे. पुढे बघा, आता सर्वसाधारण परिस्थितीत निरीक्षक म्हणजे आपला जो वार्ड निरीक्षक आहे, आपण ज्या एक्झामसाठी तयारी करतोय, सर्वसाधारण परिस्थितीत निरीक्षक त्याच्या विभागातील सर्व मालमत्तेचे निरीक्षण करतो व अधिनियमाच्या कलम 156 नुसार परीक्षित केल्या जात असलेल्या कर निर्धारण पुस्तिकेत कर निर्धारण संबंधित सर्व तपशील व नोंदी नोंदल्या जात आहे त्याची खातरजमा करतो. म्हणजे तो त्याच्या विभागातलं, त्याच्याकडे जेवढा एरिया दिलेला त्या एरियातलं तो इन्स्पेक्शन करणार. त्यातल्या सर्व प्रॉपर्टीज असतील, हॉटेल असतील, मॉल असतील, कमर्शियल बिल्डिंग्स असतील, गार्डन असेल, स्टेडियम असेल, प्रायव्हेट शॉप्स असतील, काही गव्हर्नमेंट ऑफिस असतील, जे काय असेल त्याच्या एरियामधले त्या सर्व प्रॉपर्टीचे इन्स्पेक्शन करणे, त्यांच्यावर किती टॅक्स आहे, या बाबतीत रेग्युलरली कलेक्ट होतोय का, त्यांची नोंदी आहे का BMC कडे, ह्या सगळ्या गोष्टी वार्ड निरीक्षक करतो. ठीक आहे. त्यानंतर ज्या महिन्यात दंड आदेशिका बजावण्यात किंवा आकारण्यात आली तेव्हापासून ज्या महिन्याच्या देयकातील कराची सर्व रक्कम वसूल करण्यात आली तो महिना विचारात घेऊन थकीत मालमत्तेवर दंडाचे परिगणन करणे व दंडाची वसुली करणे. त्या जे काय आहे पनिशमेंट पेनाल्टी लागलेली, ठीक आहे, त्याची वसुली करायचं पण काम हाच आहे वार्ड निरीक्षक. थकीत राहिलेली दंडाची अध्याधिक रक्कम माफ व रद्द करणे किंवा सुधारणा करणे हे पण अधिकार याच्याकडे दिलेले आहेत. पुढे बघा, आता हे जे विभाग आहे ना आपलं कर निर्धारण व संकलन, या विभागात खूप काही कामं आहेत. ते बघा, विभागाचे प्रशासकीय क्षेत्र निरनिराळ्या उपविभागात विभागले आहेत. त्यांना सेक्शन असे म्हणतात. विभाग निरीक्षक हा त्याला नेमून दिलेल्या उपविभागाकरिता उत्तरदायी असतो आणि आपल्या कामावर, निरीक्षकाच्या कामावर अधीक्षक व उप अधीक्षक यांचे नियंत्रण असते. ठीक आहे, कळालं. आणि या विभागात कोण कोण आहे आपल्या हाताखाली काम करणारं? लिपिक आहे, त्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत, नियंत्रक वगैरे, पर्यवेक्षक. ठीक आहे, चला पुढचं बघू, ते काही एवढं इम्पॉर्टंट नाहीये. आता बघा, हे 24 प्रशासकीय विभाग आहेत ज्या अंतर्गत हे या खात्याच्या अंडर अजून 24 विभाग आहेत. त्यातले इम्पॉर्टंट बघा, दक्षता विभाग, संगणक विभाग, इमारतीवरील महाराष्ट्र कर विभाग, शासन, बंदर, विश्वस्त व लोहमार्ग विभाग, चाकपट्टी विभाग, पुनर्वाद विभाग म्हणजे न्यायालयातले जे प्रकरण आहेत, काही अतिक्रमण केलेले भाग आहेत, काही प्रॉपर्टीवर एन्क्रोचमेंट केलेले आहेत, BMC चे काही प्रॉपर्टी रिलेटेड गोष्टी न्यायालयात गेलेल्या असतील, नंतर थिएटर, रंगभूमी कर किंवा एंटरटेनमेंट टॅक्स असतील, नाटक, मूव्हीज, थिएटर टॅक्स हे जे काय असतील, दुरुस्ती उपकर विभाग, सांख्यिकी विभाग, व्यय विभाग, चौकशी विभाग, सर्वेक्षण विभाग आणि नवीन कर प्रणाली विभाग, हे सर्व कामं याच्या अंतर्गत आहेत. आता बघा, कर निर्धारक, संकलक, अधीक्षक, उप अधीक्षक आणि विभाग निरीक्षक हे लोक मालमत्तांची अचानक तपासणी करणे व आवश्यक तेथे मालमत्तांची भांडवली मूल्याधारित करून कर प्रणालीत कर निर्धारणामध्ये सुधारणा करणे अहवाल सादर करते. म्हणजे इन्स्पेक्शन थोडक्यात काय आहे, अचानक भेट देऊन इन्स्पेक्शन करणे कुठल्याही प्रॉपर्टीचं काय, आणि त्या प्रॉपर्टीचं जे काय वसूल होतोय टॅक्स, तो अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी आहे का. म्हणजे तुम्ही दाखवलेलं आहे बांधकाम आम्ही केलेलं आहे 1000 स्क्वेअर फीट आणि ऍक्च्युली जागेवर गेलो आणि ते बांधकाम दिसते 3000 स्क्वेअर फीट आणि आपण BMC 1000 स्क्वेअर फीट नुसार टॅक्स घेत आहे, पण ऍक्च्युली घेतलं पाहिजे 3000 स्क्वेअर फीट नुसार. मग ते कधीपासून आहे तसा झोल, मग तो पूर्ण जो आहे टॅक्स तो मागून आजपर्यंत सगळं कलेक्ट करायचा, त्याच्यावर पेनल्टी लावायची, त्याच्यावर काही इंटरेस्ट लावायचं, हे सर्व कामं वार्ड निरीक्षक करणार आहे. ठीक आहे. संकलन, कर निर्धारण आणि संकलन हे विभाग खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर प्राप्त झालेल्या तक्रारी, काही म्हणजे या डिपार्टमेंटला जर तक्रार किंवा काही कंप्लेंट आल्या असतील तर मालमत्तांचे प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करून अहवाल सादर करणे हे पण काम वार्ड निरीक्षकच करतो. ठीक आहे. त्यानंतर या विभागात कोण कोण आहेत?
मुख्य लिपिक आहेत, लिपिक आहे, शिपाई आहे, उप अधीक्षक आहे, विभाग निरीक्षक आहेत. ठीक आहे, विभाग निरीक्षक नंतर मुख्य लिपिक, त्याच्यानंतर लिपिक, त्यानंतर शिपाई, विभाग निरीक्षकच्या वर उप अधीक्षक, त्याच्यावर अधीक्षक. ठीक आहे, हे लोक आहेत. आता बघा, कर निर्धारण व संकलन खात्याची कामे. मालमत्ता कराची आकारणी व वसुली. मालमत्ता कर आकारणी आणि वसुली. मालमत्ता कर 139 या कलमानुसार, जकात कर आणि रंगभूमी कर. आता मालमत्ता करामध्ये अजून कुठल्या गोष्टीचा समावेश होतो हे बघा. सर्वसाधारण कर, अग्निशमन करासह पाणीपट्टी. ठीक आहे, जललाभ कर, मलनिसारण कर, मलनिसारण लाभ कर, शिक्षण कर आणि पतकर. हे सर्व गोष्टी तर आहेतच. कोणत्याही जमिनी आणि इमारतीच्या कर पात्र मूल्यावर मालमत्ता कर आकारला जातो. मालमत्ता कराचे दर जोडपत्र एफ मध्ये दर्शवले आहेत. बरं, ठीक आहे. आता बघा, या खात्यातले कुठले अधिकारी आणि त्यांचे अधिकार काय? खात्याचे अधिकारी व कर्मचारी आणि त्यांचे अधिकार व कर्तव्य. मालमत्तेचे कर निर्धारण व मालमत्ताच्या कराच्या वसुलीचे सर्व कामं वेळेवर करण्याकरिता खात्यात 2 दल आहेत. ठीक आहे, 2 विंग आहेत या खात्यामध्ये. एक आहे कार्यकारी आणि एक आहे प्रशासकीय, म्हणजे एक्झिक्युशन करणारे एक्झिक्युटिव्ह आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. ठीक आहे, प्रशासकीय आणि कार्यकारी. तर वार्ड निरीक्षक हा कार्यकारी मध्ये येतो. बघा आता कार्यकारी दलात कोण कोण येते? कर निर्धारक व संकलन हा हेड, त्यानंतर उपकर निर्धारक व संकलक, त्यानंतर सहाय्यक कर निर्धारक व संकलक, त्यानंतर अधीक्षक, त्यानंतर उप अधीक्षक आणि त्यानंतर विभाग निरीक्षक. ठीक आहे, विभाग निरीक्षकच्या वर उप अधीक्षक, त्याच्यावर अधीक्षक, त्याच्यावर सहाय्यक कर निर्धारक व संकलन, उपकर निर्धारक व संकलन आणि कर निर्धारक व संकलन. तर वयात म्हणजे कमी वयात असताना किंवा लवकर तुम्ही जर लागले तर विभाग निरीक्षकचं विदाउट एनी एक्झाम प्रमोशन सहाय्यक कर निर्धारक व संकलन इथपर्यंत होते. पण जर तुम्ही कुठल्याही वयात लागले असणार आणि तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाम मध्ये जर पास होत गेले असणार तर विभाग निरीक्षकचं उपकर निर्धारक व संकलन या इथपर्यंत प्रमोशन होऊ शकते. ठीक आहे, जर तुम्ही डिपार्टमेंटमध्ये एकदा लागले आणि मग त्यानंतर कुठल्याच परीक्षा दिल्या नाही किंवा परीक्षा तुमच्या पास होता नाही आल्या, बट तुमच्या वयानुसार ज्येष्ठतेनुसार तुम्ही इथपर्यंत जाऊ शकता. पण तुम्ही एक्झाम देत गेले तर लवकरात लवकर आणि जास्त वेळ म्हणजे लवकरात लवकर तुम्ही इथपर्यंत जाणार आणि खूप वेळ तुम्ही या पदावर काम करणार. ठीक आहे, हे झालं सगळं कार्यकारी दल. त्यानंतर प्रकरण 8च्या तरतुदीनुसार देण्यात आलेल्या अधिकाराची अंमलबजावणी करणे. ठीक आहे, हे अधिकार मालमत्तेचे निरीक्षण व निर्धारण पुस्तिकामध्ये दिलेले आहेत. कामकाज सुरळीत चालण्यासाठी कार्यकारातील प्रशासकीय यंत्रणा पण काम करते. हा म्हणजे आपल्यासोबत कार्यकारी दलासोबत पण ही पण यंत्रणा आहेत. ठीक आहे ना, कोणाला नोटीस पाठवायचं असेल तर आपल्याला क्लर्क लागेल ना, मग त्याच्यासाठी दिलेलं आहे ना. कनिष्ठ लघुलेखक आहेत, वरिष्ठ लघुलेखक आहेत, स्टेनोग्राफर आहेत, लिपिक आहेत, क्लर्क आहेत, काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स आहेत. म्हणजे हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या लोकांवर देखरेखीसाठी आहेत. आणि सहप्रमुख कर्मचारी अधिकारी या खात्याचं म्हणजे कार्यकारी दल आणि प्रशासकीय खात्याचं समतोल किंवा या दोघात कम्युनिकेशन ते हे कर्मचारी वर्ग करतो. सहप्रमुख कर्मचारी अधिकारी हे आहे. तर प्रशासकीय दलाचा प्रमुख हा आहे, त्यानंतर याच्या खाली हे लोक आहेत. ठीक आहे, ही जी विंग आहे ही हेल्पफुल आहे या विंगसाठी. कनिष्ठ लघुलेखकच्या खाली आहे मग लिपिक आहे आणि त्यानंतर शिपाई आहे. ओके, प्रशासकीय दल हे कार्यकारी दलास सहाय्य करते, हेल्प करते. तसेच हे खात्याच्या कामासंदर्भित तरतुदीनुसार छाननी, संस्करण, पत्रव्यवहार, प्रस्ताव सादर करणे इत्यादी कर्तव्य पार पाडते. याशिवाय परिणामकारक कामगिरीकरिता हे दल पत्रव्यवहार पर्यवेक्षण करते. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. आय होप सो तुम्हाला कळायला अशी मला काय म्हणायचं. ओके, पुढे बघा आता. कर निर्धारण व संकलन खात्यातील विभाग निरीक्षक या पदाची कर्तव्ये. हे 9 कर्तव्य बघा. मालमत्ताचे करपात्र मूल्य निश्चित करणे म्हणजे या प्रॉपर्टीला किती टॅक्स दिला पाहिजे हे निश्चित करायचं काम. ही बिल्डिंग 4 मजली आहे, 9 मजली आहे, 17 मजली आहे, किती मजली बिल्डिंग आहे त्यानुसार तो टॅक्स, किती लोक राहतात, किती फ्लॅट आहे त्यानुसार, त्या बिल्डिंग कमर्शियल आहे, रेसिडेन्शियल आहे, कुठला उद्योग चालतो, काय आहे, शाळा चालते, चॅरिटी आहे, एनजीओ आहे, सगळ्या गोष्टी ठरवून टॅक्स ठरवणे. त्यानंतर सुधारण्याच्या दृष्टीने मालमत्तेचे नियतकालीन निरीक्षण करणे, रेग्युलर इन्स्पेक्शन करणे. कारण की आज आपण समजा 100 रुपये टॅक्स लावलेला आहे, दरवर्षी तिथे जाऊन इन्स्पेक्शन करणे की काही चेंजेस झालेत का. कारण की आज ही बिल्डिंग शाळा म्हणून होती,
2 वर्षानंतर बघितलं त्या बिल्डिंगमध्ये हॉटेल सुरू झाली, मग टॅक्स वेगळा राहील. म्हणून मालमत्तेचे नियतकालिक निरीक्षण करणे, पडताळणी करणे, मालमत्तेचे निरीक्षण करणे, अन्य खात्याकडून प्राप्त झालेल्या संदर्भावर स्थळ निरीक्षणासाठी अहवाल तयार करणे व अन्य कामे पार पाडणे. ठीक आहे. नंतर मालमत्तेचे कर निर्धारण व मालमत्ता कर तसेच शासकीय कर वसुलीच्या संदर्भात महानगरपालिका आयुक्तांनी विभाग निरीक्षकास मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार प्रायोजित केलेले अधिकार वापरणे तसेच कर्तव्य पाडणे. हे जे आहेत ना आयुक्त, महानगरपालिकेचे आयुक्त यांनी काही कामं सेक्शन 63च्या अंतर्गत आयुक्त काही कामं विभाग निरीक्षकावर टाकतो आणि त्या विभाग निरीक्षकाला ते कामं आयुक्तच्या वतीने करावं लागतात. ठीक आहे. पुढे बघा. सर्व देयके, मागणीच्या सूचना, दंडाच्या सूचना, जप्तीच्या सूचना, पूर्व सूचना बजावणे संबंधित कामे. पुढे गाठवायचे उद्दिष्ट विचारात घेऊन मालमत्ता कर वसूल करणे. जे काय टार्गेट दिलेलं आहे वसुलीचं त्यावर काम करणे. कार्यपद्धतीनुसार क्षेत्रपुस्तिका व अन्य नोंदवह्या ठेवणे. पत्रव्यवहार त्वरेने निकालात काढणे. जे काय कंप्लेंट आल्या असेल त्याच्यावर सोल्युशन देणे. कोणत्या प्रॉपर्टीला नोटीस पाठवायची असेल ते पत्रव्यवहार करणे. वरिष्ठाच्या सूचनेनुसार अपील, वाद, लिलाव विक्री, वाद मिटवणे इत्यादी कामाकरिता न्यायालय, कार्यालय व अन्य ठिकाणी आवश्यकतेनुसार काही कामं किंवा काही बीएमसीची कामं न्यायालयात असतील प्रॉपर्टी रिलेटेड, तिथे पण न्यायालयात जाऊन किंवा कुठल्या ऑफिसमध्ये जाऊन निरीक्षकाला काम करावं लागतात. किंवा कुठल्या प्रॉपर्टीचे वाद असतील त्या प्रत्यक्ष स्थळी जाऊन वाद मिटवायचे. दोघांतल्या प्रॉपर्टीमध्ये काही वाद असतील त्या दोघांच्या सहमतीने ॲफिडेव्हिट करून काहीतरी वाद मिटवणे. लिलावाच्या वेळेस लिलाव करताना त्या प्रॉपर्टीची विक्री करताना तिथे हजर राहणे. या सर्व गोष्टी वाढ निरीक्षक करतो आणि खूप इम्पॉर्टंट आहे, खूपच इम्पॉर्टंट आहे. प्रतिवर्षी हिशोबाचा मेळ घालवणे, ऑडिट व मालमत्ता कराच्या थकबाकीच्या नोंद वह्या ठेवणे. महानगरपालिकेच्या निवडणुका संबंधित काम करणे. आपण बघितलं होतं ना, तिसरं पण निवडणूक हे त्यांचं मोठं महत्वाचा विभाग आहे. तर त्या निवडणुकामध्ये पण वार्ड निरीक्षकाचं, महानगरपालिकेची निवडणुका होतात तेव्हा पण या निरीक्षकाचं खूप मोठे काम आहे. भांडवली मूल्याधारित कर प्रणाली संबंधित विभाग स्तरावरील काम करणे. ठीक आहे. आता बघा वेगवेगळे विभाग आहेत. शासन बंदर लोहमार्ग यामध्ये पण या निरीक्षकचे हे कामं दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर रंगभूमी विभाग यामध्ये पण निरीक्षकामार्फत वसुली करण्यात येते. इथं लिहिलेलं आहे निरीक्षक मार्फत. निरीक्षकाचे हे कामं दिलेले आहेत बघा. बृहमुंबई हद्दीतील सर्व चित्रपटगृहे, सर्व सिनेमा हॉल, सर्व नाट्यगृहे, सर्व थिएटर्स जे असतील किंवा नाट्यगृह असतील किंवा सर्कस इत्यादीमध्ये होणाऱ्या खेळाच्या रंगभूमीचा वसुली करणे. नोंदवहीत नोंद घेणे. चित्रपटगृहाचे कर्मचारी धनादेश घेऊन आल्यानंतर रोख पावती तयार करणे व त्यांना देणे. नंतर लेखा विभागाकडून पडताळणी करून घेणे. वसुलीची रक्कम जमा करणे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करणे. नंतर आणि बस बाकीच्या गोष्टी आहेत त्यात. ठीक आहे. बघा किती इम्पॉर्टंट आहे इन्स्पेक्शन. नंतर आहे पुनर्वाद विभाग, म्हणजे न्यायालय रिलेटेड कामं आहेत. ठीक आहे. जे काही न्यायालयात किंवा लघुवाद न्यायालयामध्ये जे काही गोष्टी चालू असतील प्रॉपर्टी रिलेटेड तेव्हा या विभाग निरीक्षकाला हे काम करावं लागते. आणि विभाग निरीक्षकाचा वेळ बघा, सकाळी 10 ते 6 ऑफिस टाइम आहे, 10 ते 5 नाही. कार्यालयीन वेळ बघा 10 ते 6 आहे. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची सूचना पालन करणे. न्यायालय बाबत कामकाजात मदत करणे. भूखंड मूल्यांकन जबाबदारी व्यवस्थित पार पाडणे. कर निर्धारक व संकलन खात्यातील मालमत्ता करा संबंधित न्यायालयामध्ये होणाऱ्या प्रकरणाबाबत सर्व प्रकारी नोंदी ठेवणे. सदर नोंदीबाबत सर्व विभाग कार्यालयात सूचित करणे. म्हणजेच लघुवाद न्यायालय व विभाग कार्यालयाच्यात समन्वय साधणे हे काम विभाग निरीक्षकाचं आहे. लघुवाद न्यायालयास भेट देणे व जे विधी अधिकारी असतील, जे लॉ ऑफिसर असतील आपले बीएमसीचे, त्यांना माहिती पुरवणे, त्यांना सपोर्ट म्हणजे हेल्प करणे. टॅक्स रिलेटेड किंवा आपल्या डिपार्टमेंटची सर्व माहिती विधी अधिकाऱ्यांना देणे. पुनर्वाद विभागात येणाऱ्या टपालाची नोंद घेऊन सहाय्यक कर निर्धारण व संकलन यांच्या आदेशाप्रमाणे कारवाई करणे. अपील कमिटीच्या बैठकीबाबत सूची तयार करणे व अनुषंगाने येणारी इतर कामे. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे. ठीक आहे. पुढे बघा आता हे एक विभाग आहे सहाय्यक कर निर्धारक व संकलन दक्षता. यामध्ये बघा
पक्षकाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने विभाग निरीक्षकासोबत मालमत्तेचे निरीक्षण करणे आणि पडताळणी करणे. प्रत्येक विभागातील महत्वाच्या मालमत्तांना अचानक भेटी देऊन कर निर्धारांची अचूकता तपासणे. अचानक भेटी हे तर खूप इम्पॉर्टंट आहे. अचानक भेटी म्हणजे तुम्ही समजून घ्या आता अचानक भेट काय आहेत. ठीक आहे. विभाग निरीक्षक व उप अधीक्षकांच्या कामावर देखरेख करणे व मार्गदर्शन करणे. त्यानंतर विभाग निरीक्षकांनी विभाग कार्यालयातून व इतर संबंधित विभागातून प्राप्त केलेली कागदपत्रे पडताळणे. विभाग निरीक्षक यांनी सादर केलेले अहवाल तपासणे. ठीक आहे. आता बघा विभाग निरीक्षक काय काय दिलेले बघा इथं. पक्षकाराकडून प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या अभिलेख पडताळणे व मालमत्तेचे प्रत्यक्ष स्थळ म्हणजे तिथे जाऊन व्हिजिट देणे. प्रत्येक विभागातील काही महत्वाच्या मालमत्ताची अचानक भेट देणे. विभाग कार्यालयातील परीक्षित केलेले पी फॉर्म रजिस्टर एनओसी रजिस्टर व कर निर्धारणाबाबतचा अभिलेख पडताळणी करून योग्य प्रकारे कर निर्धारण झाले असल्याची खातरजमा करणे. रेग्युलर टॅक्स भरत आहेत का, टॅक्समध्ये चेंजेस झाले असतील तर नवीन पावती देणे. ह्या सर्व गोष्टी जेथे तफावत आढळत असेल तेथे रिपोर्ट सादर करणे. ठीक आहे. तिथं काहीतरी लेखी टिप्पणी पण करणे. पुढे यांना हेल्प कोणाची होते, लिपिकची. लिपिक काय करतो, निरीक्षकांनी तयार केलेल्या लेखा टिप्पणीचे टंकलेखन करणे. ठीक आहे. आणि शिपाई पण आहे कामाला मदतीसाठी. शिपाईचा वेळ बघा 9:30 ते 6:30 आहे, आपला 10 ते 6 आहे. बघा ना, कर्मचारी यांना सांगितलेले कार्यालयीन कामे या लोकांना निरीक्षक जे कामं सांगतील ती करायची आहेत शिपायाला. विभाग निरीक्षण सर्वेक्षण व शहर विभाग हे पण इम्पॉर्टंट आहे. एकूण 9 विभाग कार्यालयातील आलेल्या सर्व मोजमाप पुनर्मोजमाप अभ्यास करणे. त्याप्रमाणे प्रत्येक मालमत्तेची मोजणी करणे. इमारत किंवा जागेवर प्रत्यक्षात जाऊन मोजमाप घेऊन ताळेबंद तयार करून कच्चा मोजमाप अहवाल तयार करणे आणि वरिष्ठांनी सुचवलेल्या योग्य दुरुस्ती करून अहवाल सादर करणे. म्हणजे तिथं मोजमाप पण आहे, मेजरमेंट पण करायची आहे. नंतर त्या इमारतीचं किंवा जागेची प्रत्यक्ष भेट देऊन मेजरमेंट मोजमाप करून किंवा जिथं गरज नसताना किंवा काही तफावत आढळली असेल तर ते तिथे ती प्रॉपर्टी सील करणे. त्यानंतर ताळेबंद तयार करून त्यानंतर मोजमाप अहवाल तयार करणे. एक कच्चा आहे ना, रफ मध्ये तर लिहिले कच्चा मोजमाप अहवाल तयार करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करायचा. नंतर बघा विभाग निरीक्षक यामध्ये अगेन तेच काम आहेत. आता बघा कर निर्धारक व संकलन यास खालील कामात सहाय्य करणे. निरीक्षक व उपअधीक्षक संवर्गाकरिता खात्याअंतर्गत परीक्षा. हे इम्पॉर्टंट आहे. जे लोक शिपाई असतील, जे लोक निरीक्षक या पदाच्या खाली आहेत त्यांची डिपार्टमेंटल एक्झाम होते निरीक्षक या पदासाठी, आणि जे लोक निरीक्षक आहेत त्याच्या वर आहेत त्यांची डिपार्टमेंटल एक्झाम होते उपअधीक्षक या खात्या म्हणजे या संवर्गासाठी. ठीक आहे. म्हणजे निरीक्षक जर आपण लागलो तर 3 वर्षानंतर एक एक्झाम होते डिपार्टमेंटल, तर आपण डायरेक्ट उपअधीक्षक या लेवलला जाऊ शकतो एक्झाम पास झाल्यावर. नाही तर मग तुम्ही नियमित जर गेले तर 10 ते 12 वर्ष लागते पुढे प्रमोशनसाठी. कर्मचारी संघटना प्राप्त तक्रारीचे निवारण करणे. निरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्याची भरती. ओके. भांडवली मूल्याधारित कर प्रणाली संबंधित विभाग कार्यालयातील निरीक्षकावर कर्मचाऱ्यावर पर्यवेक्षण नियंत्रण हे काही कामाचं नाही. आता बघा निरीक्षक ते उपअधीक्षक हा आपला प्रवास होऊ शकतो. आणि एकदा उपअधीक्षक झालं की मग काहीच नाही ना, पुढचे एकच लेवल राहते फक्त. नंतर नाईक ते जमादार हे असे आहेत प्रमोशन्स. ठीक आहे. यांची एक्झाम होते. नंतर निरीक्षक संवर्गाच्या भरती तयार करणे, शिपाई संवर्गाच्या. बरं ठीक आहे. चला, निरीक्षक ते उप अधीक्षक असा प्रवास आहे डिपार्टमेंटल एक्झाम थ्रू. नंतर कर संवर्धन व संकलन खात्यातील नियुक्तीत करण्यात आलेले प्रशासकीय अधिकारी. मुख्य लिपिक आहेत, लिपिक आहे, निरीक्षक आहे, अधीक्षक आहे, उपअधीक्षक आहेत. ठीक आहे. कलम 68 आयुक्ताचे काही अधिकार 68 नुसार आहेत ते. आयुक्ताचे काही अधिकार वापरण्यास महानगरपालिका अधिकाऱ्यांना प्राधिकृत करता येईल. म्हणजे आयुक्त काही त्यांचे अधिकार निरीक्षक या पदाला पण देतात आणि निरीक्षकाला ते काम आयुक्ताच्या वतीने करावं लागतात. आता बघा पदोन्नती कशी होते तर. ठीक आहे. 2 प्रकारे आहे. एक आहे जो उमेदवार निरीक्षक आहे आणि त्याने सलग 2 वर्ष सेवा केली असेल
आणि मला वाटतं काहीतरी 3 वर्षाचा अनुभव पाहिजे का 5 वर्षाचा अनुभव पाहिजे असं काहीतरी आहे. त्यानंतर त्याची डिपार्टमेंटल एक्झाम होते. मग त्या एक्झामनुसार तो व्यक्ती या ठिकाणी जाऊ शकतो, अधीक्षक किंवा मुख्य पर्यवेक्षक निरीक्षक. ठीक आहे, म्हणजे अधीक्षक पर्यंत जाता येते निरीक्षकला पदोन्नतीने किंवा अंतर्गत एक्झामने. हे बघा, बृहमुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्याच्या पदोन्नतीने. नंतर सरळ सेवेने 50% जागा भरल्या जातात विभाग निरीक्षकाच्या. आता जी भरल्या जाते आपली ती तेच आहे ना, उमेदवार कोणत्या शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. ठीक आहे, आणि त्यानंतर या उपनिरीक्षक किंवा हे जे आहे विभाग निरीक्षक याच्या अंडर हे लोक आहेत सगळे, वरिष्ठ लघुलेखक, मुख्य लिपिक, रोखपाल, कनिष्ठ लघुलेखक, लिपिक, जमादार, हवालदार, नाईक, शिपाई, हमाल हे सर्व टॅक्स डिपार्टमेंटचे किंवा आपल्या डिपार्टमेंटचेच आहेत ही सगळे माणसं. चला, आय होप सो एक्झाम देऊन तुम्ही डायरेक्ट उप अधीक्षक पर्यंत जाता येते आणि प्रमोशनने तुम्हाला अधीक्षक पर्यंत जाता येते, असं आहे. 2 प्रकारे काहीतरी आहे याच्यात. आय होप सो एक रफ आयडिया तुम्हाला आली असेल. या डिपार्टमेंटचं बऱ्याच लोकांना काही माहितीच नव्हतं. आणि त्यानंतर बघा, हे असं आपण तिथं जाऊन इथं असते बघा पावती दिल्या टॅक्सची. हे बघा इथे एकदा बृहमुंबई महानगरपालिका दिनांक, हे बघा इथं निरीक्षक पदनाम निरीक्षक, आणि मग किती आहे 1400 रुपये एवढं त्याच्यावर टॅक्स आकारण्यात येतो. मग ही पावती देण्यात येते. त्यानंतर हे बृहमुंबई महानगरपालिका त्या वॉर्डमध्ये प्रत्येक मेंबरला टॅक्सची पावती 6000 7000. इथं निरीक्षक, हे बघा इथं निरीक्षक ही पावती बृहमुंबई 4,08,000 रुपये. बापरे, एवढा टॅक्स आहेत काही लोकांना. ठीक आहे, चला, आय होप सो तुम्हाला सर्व गोष्टी आता क्लिअर झाल्या असतील आणि मी इन डिटेल अर्ध्या तासात सर्व गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत. 2 प्रकारे आहेत पदोन्नती, एक डिपार्टमेंटल एक्झाम थ्रू आणि एक विदाऊट एक्झाम तुमच्या ज्येष्ठतेनुसार. अधीक्षक किंवा उपअधीक्षक यापर्यंत तुम्हाला जाता येते. आता त्या डिपार्टमेंटमध्ये गेल्यावर अजून माहिती मिळेल आपल्याला, पण खूप मोठी झेप घेता येते. त्यामुळे हे जे आपण बीएमसीची क्लर्कची एक्झाम आहे 1846, त्या क्लर्कला निरीक्षक जाण्यासाठी अजून एक्झाम द्यावं लागतील, अजून काही पदोन्नती घ्यावं लागतील. त्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही निरीक्षक लागले तर चांगली गोष्ट आहे, पगार पण भरपूर आहे. त्यासाठी फक्त काय आहे अडथळा, मुंबई अधिनियम 1888 हा पाठ करायचा आहे. 100 प्रश्न आहेत, म्हणजे 100 मार्क्स आहेत, 50 प्रश्न. आणि मी लेक्चर सिरीज चालू केली होती पण त्याला रिस्पॉन्स कमी आला, त्याच्यामुळे मी ती लेक्चर सिरीज थांबवलेली आहे. जसे त्या लेक्चरला व्ह्यूज आणि लाईक्स येतील मी परत आपली लेक्चर सिरीज कंटिन्यू करेल. थँक्यू, बाय बाय.